टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेमध्ये नोकरी आणि पाण्यामध्ये आरक्षण मागणाऱ्या नाशिकच्या कश्यपी धरणग्रस्तांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। या धरणाच्या एकूणच प्रवेशद्वारासमोरच या सगळ्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। हे धरणग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी रोखलेलं आहे। ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांची धरपकड देखील केलेली आहे। वारंवार आश्वासनं प्रशासनाकडून दिले गेलेत, पण या संदर्भातली कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। अनेक शेतकऱ्यांना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि तरी देखील अनेक आंदोलक जे आहेत ते अद्याप देखील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत, का आंदोलन करावं लागतंय वारंवार? आमच्या धरणात जमिनी गेल्या, आमचा पैसा नाही, पुन्हा त्याचा मोबाईल काय आम्हाला काय भेटला नाही। आमचे पोरं कामाला लावणार होते ते लावले नाही आणि हे वयात आल्यावर काय आम्ही काम करणार सांगा? तुम्ही काय नेमकी काय मागणी आता? सर, आम्ही या प्रकल्प कश्यपी प्रकल्पासाठी आम्ही 4 गावच्या लोकांनी जमीन संपादित केली आणि आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं होतं की तुमच्या पर कुटुंबामध्ये एक व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये सामावून घेऊ, प्लस आम्हाला त्याचा मोबदला देऊ, आमचं पुनर्वसन करून देऊ। या सगळ्या बाबी आजपर्यंत कश्यपी प्रकल्प बांधून 30 ते 32 वर्ष पूर्ण होत आलेले। अक्षरशः आमच्या वडिलांचं वय गेलं, आमचं पण चालले, माझे वडील शेजारी बसले, आज त्यांचं 70 ते 85 वयाचे झाले। एवढा कालावधी जाऊन तरी आम्हाला न्याय मिळत नाही। वारंवार आम्ही या सरकारकडे पायी मोर्चा काढतो, इथून मंत्रालयापर्यंत आमचा मोर्चा जातो, आम्ही रस्ता रोको आंदोलन करून। आता पुढची भूमिका काय तुमची? पुढची काय भूमिका असणार आहे? आमचे पोरं कामाला लावले पाहिजे आणि आम्ही आत्मदान करणार आहे। आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपण बघतोय की मोठ्या संख्येनं हे सगळे आंदोलक जे आहेत ते कश्यपी धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी बसलेले आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। वारंवार आश्वासनं दिले जातात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं आता या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि धरणग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।